श्रीराम. आपण आज शुद्ध ज्ञान काय आहे समास 6वा ते आपण जाणून घेणार आहोत. एक ज्ञानाचे लक्षण ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पहावे आपणासी आपण या नाम ज्ञान. आपण मागच्या समासात पाहिले की तुम्ही किती प्रकारचे वेगवेगळे जरी ज्ञान प्राप्त करून घेतले तरी शुद्ध ज्ञान काय आहे, आत्मज्ञान तुम्हाला प्राप्त करणं गरजेचं आहे. मुख्य देवास जाणावे, सत्यस्वरूप ओळखावे, नित्यानित्य विचारावे या नाम ज्ञान. मुख्य देवता कोणचे आहे, सद्गुरू तुमचे कोणचे आहे आणि नित्य आणि अनित्य या दोन गोष्टींचा विचार तुम्ही करा. द्वैत तुमचं समूळ नष्ट झालं पाहिजे. द्वैत म्हणजे दोन विचार, ते नष्ट झाले पाहिजे. ते नष्ट झाल्याशिवाय तुम्हाला ज्ञान मिळू शकत नाही. मन, बुद्धी, इंद्रिय यांना तुम्ही तर्क वितर्क करायचा वेळ देऊ नका. आणि ते ज्या वेळेला तुमचं तर्क वितर्क नष्ट होईल त्यावेळेला तुम्हाला खऱ्या ज्ञानाची प्राप्ती होईल. दृश्य अदृश्य काय आहे हे तुम्ही जाणून घ्या. त्या जाणल्याच्या नंतर तुम्हाला खऱ्या ज्ञानाची प्राप्ती होईल. सर्वसाक्षी अवस्था तुर्या, ज्ञान ऐसे म्हणती तया, परी ते जाणिजे वाया पदार्थ ज्ञान. सर्व साक्षी काय आहे ते तुम्ही जाणून घ्या. ह्या समासामध्ये मला तरी असं वाटतं की परमपूज्य रामदास स्वामींना हे सांगायचं आहे की जे आपल्याला समोर दिसतंय, ज्याचा आपण अनुभव घेतो आहे, तर हे समजा समोर दिसणारं तुम्हाला दृश्य ज्ञान आहे, पण ह्या ज्ञानाच्याही पलीकडे तुम्हाला आत्मज्ञान होणं हे फार महत्त्वाचं आहे. आत्मज्ञान जर झालं तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करायला किंवा त्याच्याकडे तुम्ही जायला तुम्हाला वेळच भेटणार नाही. एक शुद्ध ज्ञानाचे लक्षण, शुद्ध स्वरूपची आपण या नाम शुद्ध स्वरूप ज्ञान जाणिजे श्रोती. शुद्ध स्वरूपाचं ज्ञान तुम्ही हळूहळू घेण्याचा प्रयत्न करा. अर्थासंबंधी विचार चिंतन करणे गरजेचं आहे, गरजेचं नाही असं नाही, पण जपामुळं अज्ञानाचा अंधकार नाहीसा होणार नाही. बऱ्याच वेळेला आपण पाहतो की त्या जपाचा खूप बाऊ केले जातो आणि त्या बाऊ केल्यामुळं काय होतं की खरं ज्ञान जे आहे तुम्ही ते उरकण्याच्या पाठीमागे लागलेले असतात. इतका जप करायचा, तितका जप करायचा, तर त्याच्याने सुद्धा तुमचं अज्ञान नाहीसं होणार नाही. पण तुम्ही जर तो प्रयत्न केला की बाबा आम्ही एवढं करतोय, ह्या माध्यमातून आपलं अज्ञान नाहीसं व्हावं, हा प्रयत्न तुम्ही सदैव करत राहायला पाहिजे. आपण आपणासी लाभ, हे ज्ञान परम दुर्लभ, जे आंधी अंती स्वयंभ स्वरूपची स्वय. आपण आपल्याला लाभ व्हावा अशा पद्धतीने जर तुम्ही त्या कोणत्याही गोष्टीचा उपयोग करत असले तर ते तुम्हाला ज्ञान मिळणं दुर्लभच होईल. स्वतः तुम्ही प्रकाशित करणारे स्वरूप ज्ञान जर असले तरी ते तुम्हाला मिळवणं कठीणच जाईल. विश्व प्रगट होते पुन्हा लयास पावते, पण तुमचं जर तुम्हाला आत्मस्वरूपाचं ज्ञान जर तुम्हाला प्राप्त झालं तर तुम्हाला ह्या गोष्टीचा विचारच करायची वेळ येणार नाही. जे या चराचराचे मूळ, शुद्ध स्वरूप निर्मळ, या नाम ज्ञान केवळ वेदांत मते. चराचराचे मूळ असलेले शुद्ध निर्मळ आत्मस्वरूप या साक्षात अनुभव येणे याला वेदांतामध्ये शुद्ध ज्ञान असं म्हणतात. अज्ञान नाहीसं होणं आणि मोक्षाच्या वाटेकडे आपण जाणं याला ज्ञान म्हणतात. स्वस्वरूपाचं साक्षात अनुभव आपण करून घ्यावा. भगवद्गीतेत आत्म्याविषयी बऱ्याचशा गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहे. तर सद्गुरू आपल्याला पहिलं पार पोहोचवतात. मग ह्या पहिल्या तीरावर पोहोचलेले संत ऋषीमुनी आपल्या ह्या ठिकाणी होऊन गेलेले, व्यास आहे, वसिष्ठ महामुनी आहे, शुक आहे, नारदजी आहे, जनक राजा आहे,
त्याच्यानंतर वामदेव आहे, योगेश्वर आहे, वाल्मिकी आहे, अत्री आहे, यांच्यासारखे अनेक ऋषीश्वर आत्मज्ञान प्राप्त करून याच्यातून पहिलं पार गेलेले आहे. सनकादी ऋषी आहेत, आदिनाथ आहे, मच्छिंद्र आहे, गोरक्षनाथ आहे, यांचीसुद्धा गणना त्यामध्ये होती. तर ही मंडळी जी आहे ही आत्मज्ञान प्राप्ती करून ह्या सगळ्या गोष्टीतून वर निघून पुढे गेलेली आहे. अनेक प्रकारचे ग्रंथ आपण वाचन करतो, त्याच्यातून आत्मज्ञान प्राप्त करण्याचा आपण प्रयत्न करतो. आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी तुम्हाला सद्गुरूंची आस धरणं गरजेचे आहे. पाहिले नसता संस्कृती, रिग नाही महाराष्ट्र ग्रंथी, हृदयी वसल्या कृपामूर्ती सद्गुरू स्वामी. सद्गुरू रामदास स्वामी म्हणतात की संस्कृत ग्रंथ आहे, त्याच्यातून मराठी ग्रंथात आपण त्याचे बरेचसे अनुवाद आपल्या वाचण्यात येतात. पण जोपर्यंत तुम्ही सद्गुरूला तुमच्या हृदयात बसवणार नाही तोपर्यंत तुम्हाला ह्या वेदांताचे तुम्हाला काहीच ज्ञान प्राप्त होणार नाही. शिष्य अम्लान वदने बोले, धरिले सदृढ पाऊले, मग बोले आरंभिले गुरुदेव. सद्गुरूंचे दृढ पाय तुम्ही धरून ठेवा की ज्या योगे तुम्हाला सगळ्या गोष्टींची प्राप्ती त्या ठिकाणी होईल. आपण बरेचसे सद्गुरूंचे श्लोक आहेत ते नेहमी म्हणतो, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता, ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही. सद्गुरूला तुम्ही शरण जा. सद्गुरूला शरण गेल्याशिवाय तुम्हाला आत्मज्ञान प्राप्त होणार नाही. देहाभिमान तुम्ही विसरून जा. जन्म मृत्यूचा एरझारा तुम्हाला पुन्हा भोगावा लागणार नाही. याच्याकरता आत्मज्ञानाची तुम्ही कास धरा. गुरु सांगतात शिष्याला की तू इंद्रियाला ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न कर, कारण इंद्रियाला तू जर मोकळं सोडलं तर ते उच्छृंखल होऊन तुला वेगळ्याच मार्गाने घेऊन जातील. जसं एखादं स्वप्न आपण पाहतो, स्वप्नातून जागा झाल्याच्या नंतर खरं काय आहे खोटं काय आहे हे आपल्याला जाणवतं. म्हणून परमपूज्य रामदास स्वामी सांगतात की ह्या सृष्टीमध्ये आपण जातो, मी पण आहे, माझा संसार आहे, मी करतोय, मी घडवतोय, असा जो प्रकार आहे ह्या स्वप्नातून तुम्ही जागे व्हा आणि स्वप्नातून जागे होऊन भगवंताची कास धरा. श्रवणाने मननाने सद्गुरूच्या मार्गदर्शनातून तुम्ही खरं ज्ञान काय आहे ते खरं ज्ञान तुम्ही त्या ठिकाणी प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करा. तव शिष्य केला प्रश्न, कैसे बद्ध मुमुक्षांचे लक्षण, साधक सिद्ध ओळख कैसी जाणावी. पुढच्या समासात आपण बद्ध लक्षण काय आहे ते पाहणार आहोत. या समासात मला असं वाटतं की परमपूज्य रामदास स्वामींना सांगायचं आहे की तुम्ही जे सृष्टीमध्ये पाहतात, अहंभाव जो तुमच्यामध्ये निर्माण झालेला आहे तो नाहीसा करा आणि खऱ्या ज्ञानाची प्राप्ती करण्यासाठी सद्गुरूंची कास धरा आणि खरं ज्ञान तुम्ही प्राप्त करून घ्या. एक सुविचार घेऊ. करी मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभूशी तयांचे. मुलं हे म्हणजे निर्विकार असतात, निराकार असतात, तर त्यांच्याशी तुमचं प्रेम जर जडलं तर तुम्हाला साक्षात भगवंताशी प्रेम जडायला सुरुवात होईल. एक कथा अशी आहे, एक संत पुरुष होते. त्या ठिकाणी एक व्यक्ती आला आणि तो म्हणला की मी चेहरा पाहून ज्योतिष सांगू शकतो. आणि चेहरा पाहून त्यांनी त्या संत पुरुषाचे विषय सांगायला सुरुवात केली की तुम्ही लालची आहात, तुमच्या मनामध्ये क्रोध खूप भरलेला आहे, असे वेगवेगळ्या प्रकारे त्यांना सांगायला लागले. त्या संत पुरुषाचे जे शिष्य होते ते रागवले, पण संतांनी काय केले की त्यांना योग्य मानधन देऊन त्यांना त्या ठिकाणी बिदागी देऊन त्यांची रवानी केली. मग शिष्य म्हणाले, वा तुम्ही असं काय केलं?
तर ते म्हणे त्यांनी सांगितलं ते खरं आहे म्हणे, त्याच्यात काही चूक नाही, पण मी माझ्या उपासना किंवा सामर्थ्य याच्या माध्यमातून मी ह्या सगळ्या गोष्टीतून बाहेर निघालेलो आहे आणि भगवंताच्या सद्गुरूच्या कृपेने त्यांनी जे सांगितलं ते जरी खरं असलं तरी उपासनेच्या माध्यमातून मी ह्या सगळ्या गोष्टीतून बाहेर निघालो आहे. म्हणून उपासना ही खूप श्रेष्ठ आहे. तुमच्या जीवनातली, तुमच्या कुंडलीतली तुम्ही सगळ्या गोष्टी उपासनेच्या माध्यमातून निश्चितच बदलू शकता. श्रीराम.